खोल मनातून ओल जिथे अन खळखळते प्रेम हळवे नाजूक तरीही उरते व्यापुनिया व्योम फुलता स्नेह दृढ होती फुलता स्नेह दृढ होती नाती चिरेबंदी नाती चिरेबंदी. अहो मी केव्हापासून तुम्हाला फोन ट्राय करतोय पण तुम्ही आपले सारखे. मी 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 ऑफिसमध्येच आहे. मी ऑफिसमध्ये काय करतोय? क्लिनिकमध्ये असायला हवं. मी ॲक्च्युली क्लिनिकच्या कामात बिझी होतो. खोटं बोलू नका. मला कळतंय तुम्ही ताराच्या स्वप्नात बिझी होतात. हॅलो हॅलो हॅलो. प्रॉब्लेम तिच्या वागण्याचा नव्हता, तुझा तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला होता. भाईंचा जावई झाल्यावर आश्रितासारखं वाटत असेल ना तुला इथे? मला वाटायचं नाही, लोक असं म्हणायचे. लोक म्हणत होते. लोक म्हणजे कोण रे? फक्त रजत ना? तो रजतच तुमच्यात नेहमी विष पेरत आलाय. तुला अजूनही माहिती नाहीये की दी तुझ्यावर का चिडलीये? कट केला फोन हिने. तू हसू नकोस. मे बी ती पोचली असेल घराजवळ म्हणून कट केला असेल. अरे असं काय करतोयस? जेव्हा तुम्ही भेटायचा तेव्हा दी घरातून बाहेर पडताना तुला फोन करायची आणि तू फोन कट करायचास. माहिती नाहीये का तुला हे? कशाला त्या आठवणी तू पुन्हा? आल्या दी, तू एकटीच? प्रशांत आणि नीमा कुठे आहेत? दिसतायत माझ्या बरोबर. काय झालंय? का वैतागलीयस? तुलाही कारण माहिती आहे ते. माहित नसल्यासारखं विचारू नको मला परत परत. दी, तुलाच एक कारण माहित नाहीये की तू ज्या कारणासाठी देवदत्तवर आजपर्यंत रागवलीयस ते कारणच त्याला माहित नाहीये. कसं शक्य आहे ते? मला आत्ता रजत म्हणाला की ते कारण त्यालाही माहितीये आणि ह्या निर्लज्ज माणसाने त्याला ते कारण सांगितलंय. काय? मी रजतला सांगितलं? अरे काय बोलताय तुम्ही? मला काहीच कळत नाहीये. मला जरा कोणी नीट सांगेल का? आदित्यच्या दुसऱ्या वाढदिवसानंतर आपण रात्री भांडलो होतो. त्यानंतर मी तुला मला तुला सॉरी म्हणायचं होतं आणि मी ते एका चिठ्ठीत लिहून ती चिठ्ठी तुझ्या खिशात ठेवली होती. चिठ्ठी? कुठली चिठ्ठी? काय? मला खरंच अशी कुठलीही चिठ्ठी नाही मिळालेली. प्लीज खोटं बोलू नकोस. मी खरंच सांगतोय अपर्णा.
बरं त्यावेळेला नाही मिळाली चिठ्ठी, आता तर सांग काय झालं ते. काय पण खरंच माझ्यावर विश्वास ठेवून मला तू तरी सांग ना, मला मला अशी खरंच कुठलीही चिठ्ठी मिळालेली नाहीये. काय काय बोलते ही? कुठली चिठ्ठी? अगं तू तरी सांग ना, काय बोलते ती? देवदत्त, ती चिठ्ठी जर तुला मिळाली असती ना, तर पुढचं रामायणच घडलं नसतं रे. म्हणजे तू तुला नाही माहित, तू जेव्हा हे घर सोडून गेलास तेव्हा तेव्हा दी प्रेग्नंट होती. म्हणजे म्हणजे तू तू हे घर सोडून गेल्यावर तो तो धक्का सहन न झाल्यामुळे मिसकॅरेज झालं. मिसकॅरेज झालं. काय? मलाच कोणी? तुला खरंच माहित नाही? अरे मी खोटं बोलतोय का मी? अरे पण मी हे झाल्यावर रजतला लगेच पाठवलं होतं तुला बोलवायला. त्यांनी सांगितलं नाही? सांगितलं ना, रजतने सांगितलं मला की अपर्णा महाबळेश्वरला गेली. काय? आणि तू विश्वास ठेवलास त्याच्यावर? यात विश्वास न ठेवण्यासारखं काय होतं? अरे बालमित्र आहे तो तिचा. तुला कसं सांगू देवदत्त, तोच ह्या सगळ्या भांडणांचं मूळ आहे. त्यानेच तुम्हाला वेगळं करायचा प्रयत्न केलाय रे. तू अरे पुष्कर, मला कधीच तुझ्याशी बोलायचं होतं. त्या दिवशी तू घरी येऊन गेलास ना? हो म्हणजे भालेराव काका म्हणाले की ताराची तब्येत बरी नाही आहे. तू तपासलंस ना तिला? हो म्हणजे कशी वाटली तारा? सॉरी. कशी वाटली तिची तब्येत असं मला विचारायचं आहे. ओके. काय आहे, ती आपणहून काहीच बोलत नाही ना? ती मोकळेपणाने काहीच बोलत नाहीये. तोच तर प्रॉब्लेम आहे. मला असं वाटतं तिला कुठेतरी घेऊन जायला हवं. हां, बाहेर कुठेतरी घेऊन जायला हवं तिला, पण कोण घेऊन जाणार? म्हणजे अपर्णा आणि देवदत्त, तुला तर परिस्थिती माहिती आहे. भाई एक विचारू का? विचार. नाही म्हणजे अपर्णा आणि देवदत्ताच्या रिलेशनमध्ये काहीच सुधारणा नाही आहे. नाही कशी आहे ना, दोघं एकमेकांना सहन करतात, ही सुधारणाच म्हणायला हवी. दोघं एकमेकांना सहन करतायत? आय मीन एकमेकांवर जीवापाड प्रेम करणारे ते दोघं आज एकमेकांना सहन करतायत. दॅट्स अमेझिंग. दैवगती, दुसरं काय म्हणणार? दैवगती म्हणून सोडून द्यायचं? मग काय करायचं सांग. भाई तुम्ही स्वतः असताना मी काय बोललो? मला वाटतं ताराला याच गोष्टीचा त्रास होत असावा. खरंय खरंय. पुष्कर, तू एक अतिशय गुणी मुलगा आहेस. मला एक सांग की
अपर्णा आणि देवदत्त यांनी आपणहून तुझ्याशी काही विषय काढलाय कधी, किंवा तू त्यांना कधी काही विचारलंस, बोललास, तुमचं काही बोलणं झालं आठवतंय का? टेक युअर ओन टाइम. अगदी आत्ताच सांगितलं पाहिजे असं काही नाही आहे, पण आठवलं तर सांग. आणखीन एक रिक्वेस्ट आहे, अधूनमधून घरी येत जा, ताराशी बोलत जा. कसं आहे, तू आलास ना की तेवढाच वेगळा विषय निघेल, दुसरं काही नाही. काका, जस्ट आठवलं म्हणून सांगतो. पूर्वी सगळं काही छान होतं. शेवटी म्हणजे देवदत्ताने घर सोडून जायच्या आधी काही दिवस तो खूप चिडचिडा झाला होता. घरी जायला उत्सुक नसायचा आणि रजत सारखा त्याला काही ना काही समजवत असायचा. रजत? हो, रजतचा काय संबंध? त्यांनी समजवायचं काय कारण आहे? मला ते माहित नाहीये, पण बरेचदा रजत देवदत्ताच्या साईटवर जाऊन किंवा क्लबवर जाऊन त्याला भेटायचा. पण आपण आता काय करू शकतो? काय करू शकतो? काहीतरी करायला तर हवंच. हे बघ पुष्कर, तू एक हुशार गुणी मुलगा आहेस. कसं आहे की तुला या घरातली सगळी परिस्थिती माहिती आहे. या घरातले सगळेच जण, म्हणजे मी काय, तारा काय, अपर्णा, देवदत्त, एका विचित्र परिस्थितीत अडकलेलो आहोत. त्या दोघांची मनस्थिती बरोबर नसते. आणि कसं आहे, ताराचंही आता लग्नाचं वय झालंय, त्याच्याकरता आम्ही आता स्थळ शोधतो आहोत. तेव्हा तू घरी आलास ना तर फार बरं होत जाईल. म्हणजे घरी आलास, ताराशी जरा मोकळेपणाने बोललास तर तेवढेच वेगळे विषय निघतील. ताराही मोकळेपणाने बोलू लागेल. दॅट्स ऑल, नथिंग एल्स. पण भाईसाहेब, नाते चिरेबंदी. भाईसाहेब, खरं सांगू, तारा खूप चांगली मुलगी आहे येस, ऑफकोर्स. आणि तिला खूप चांगला मुलगा मिळेल. आय मीन इट. थँक्यू. आहे खरं. मी येऊ भाईसाहेब? ओके. ओके. खरंच माझी पोर खूप हुशार आहे, गुणी आहे. तिला चांगला मुलगा मिळायला हवा. तारासाठी सुद्धा एक सज्जन, सुसंस्कृत मुलगा निवडायला हवा. तारासाठी सुद्धा म्हणजे? मी मुद्दामून बोललेलो नाही किंवा खोचकही बोललेलो नाहीये. डोंट टेक इट अदर वे. देवदत्त सारखा सज्जन, सुसंस्कृत मुलगा. फक्त सज्जन आणि सुसंस्कृत असून भागत नाही भाई. काय लागतं? सांग ना, काय लागतं? तू काहीतरी विचार केला असशीलच ना देवदत्तला निवडताना, त्याला सोडताना. क्वाईट नॅचरल, यु नो, क्वाईट नॅचरल. अगं, एका मुलीच्या लग्नाचा विचार करताना दुसऱ्या मुलीचं लग्न मोडलं, हा विचार माझ्या मनात येणार नाही का? बट नॅचरल. मला 2 मुली आहेत, फक्त एका मुलीचा विचार करून मला नाही चालणार. दोघींचाही विचार मनात येणार. आपल्या डोळ्यात जेव्हा पाणी येतं तेव्हा एकाच डोळ्यात येत नाही का, दोन्ही डोळ्यात येतं. भाई रडू नका ना. पोरी, तुझा हा बाप थकलाय का आता? आता अश्रू नाही थांबवता येत.
बाई मी आज तुमच्याजवळ झोपू? तुला काय वाटलं तू इथून गेल्यावर मी रडत बसेन? माझ्यामुळे खूप त्रास होतो ना तुम्हाला? नाही. अगं, मला त्रास देण्याचा तुझा जन्मसिद्ध अधिकार आहे, हक्क आहे. पण बाळा, तू स्वतःला त्रास करून घेतेस ना, त्याचा मला खूप त्रास होतो. मला एकदाच खरं सांग, अगदी खरं सांग, तुझ्यात आणि देवदत्त मध्ये नेमकं काय झालंय? नाही, कारण नवरा घर सोडून गेला फक्त एवढ्याच कारणावरून एवढा इश्यू होणार नाही, हो ना? ओके ओके, शांत हो, शांत हो. पुरे जाऊ दे, काही बोलू नकोस, जाऊ दे. तुला माझ्याजवळ झोपायचं आहे ना? झोप. हे बघ बघ, मी म्हटलं ना तुला, तू स्वतःला त्रास करून घेतेस, त्याचा खरंच मला खूप त्रास होतो बाळा. शांत राहा. I'm sorry, बाई. ओके ओके. I'm extremely sorry. मला नाही बोलायचंय तुझ्याशी काही. पण मला बोलायचं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुझी माफी मागायची. मी कशाबद्दल? आपण तू विश्वास ठेव. मला यातलं खरंच काहीही माहित नव्हतं. पण आता तारांनी सांगितलंय सगळं. एवढा मोठा आघात तू एकटीने सहन केलास. विसरायचं कधी माफ नाही केलं. खरे दोषी तर आपण होतो. त्याच्या बोलण्यात येऊन आपण आपला संसार मोडायला निघालो. सॉरी देव, सॉरी. आय एम सॉरी टू. चला, उशिरा का होईना पण तुम्हाला तुमची चूक कळली. हरकत नाही,
आता दोघं मिळून आदित्यला आणायला जा आणि मग सुखाचा संसार करा. जिथे अन खळखळते